अजूनही वाटतंय सुलेखाच्या घराची डुप्लिकेट किल्ली माझ्याकडे होती. कुठे ठेवली मी ती? त्या दिवशी रेगे सरांनी मला गोरेगावला बघितलं. सुलेखा पण गोरेगावलाच राहते. म्हणजे मी हे सगळं मी दादाशी बोलू का? काय ग मुन्ना, झोपली नाहीस अजून? कामात आहेस? अगं ये ना. काम करता करता कंटाळा आला म्हणून सोहळ्याचे फोटो पाहत होतो. दादा, मला जरा महत्त्वाचं बोलायचं आहे तुझ्याशी. बोल ना. अरे, मला बाबांच्या क्लासमधले रेगे सर भेटले होते आणि ते मला असं काय ग प्रिया, काय झालं? खाली कर्मावाली. खाली कर्मावाली? ओ माय गॉड. ही तीच मूर्ती आहे? हो दादा, ही तीच मूर्ती आहे जिच्याविषयी शिप्रानी मला सांगितलं होतं. ही तीच मूर्ती आहे जिच्याविषयी खानविलकर काकांनी आपल्याला सांगितलं होतं. ही तीच मूर्ती आहे जी सुलेखाकडे आहे. पण मला सांग, या मूर्तीचा फोटो तुझ्या लॅपटॉपवर कसा? हो, या मूर्तीचा फोटो माझ्या लॅपटॉपवर कसा? मुन्ना, आपल्या सोहळ्याच्या फोटोंचा फोल्डर तुझ्या मोबाईलमधून ट्रान्सफर झालाय ना? हा फोटो त्याच फोल्डर मधला आहे. माझ्या मोबाईलवरून? हो, शुभ्राला हवे होते म्हणून मीच ट्रान्सफर केले होते फोटो तुझ्या लॅपटॉपवर. पण हा फोटो माझ्या मोबाईलवर कसा असेल? ग, तू क्षिप्राकडनं किंवा खानविलकर काकांकडनं घेतलायस का? नाही रे. दादा, हा बघ, सापडला हा फोटो. पण हा फोटो मी कधी आणि कसा काढला? तू डिटेल्स चेक कर ना. माय गॉड. दादा, अरे ही 30 तारीख आहे ज्या दिवशी मम्मांचा वाढदिवस होता. म्हणजे तोच दिवस आहे ज्या दिवशी तुझ्या बाबतीत? हो, म्हणजे मी हा फोटो त्याच दिवशी काढलाय. पण कुठे आणि कसा? कारण ही मूर्ती सुलेखाच्या गोरेगावच्या रूमवर आहे ना? म्हणजे रेगे सर सांगत होते ते बरोबर आहे? रेगे सर काय सांगत होते आणि त्यांचा याच्याशी काय संबंध आहे? त्यांचा याच्याशी काही संबंध नाहीये, पण ते मला म्हणाले की त्यांनी मला त्या दिवशी गोरेगावला पाहिलं होतं ग्रीटिंग कार्ड घेताना. त्यांनी मला हाक सुद्धा मारली आणि मी त्यांच्याकडे बघितलं सुद्धा नाही, त्यांना ओळखलं सुद्धा नाही. मी तुला म्हणायचंय की त्या दिवशी तू सुलेखाच्या घरी गेली होतीस? तसं असू शकेल, कारण दादा मला अंधुकसं आठवतंय की कुसुमात्याने बनवलेली सुलेखाच्या घराची डुप्लिकेट चावी माझ्याकडे होती. पण आता मला ती सापडत नाहीये. म्हणजे तू ती चावी घेऊन दार उघडलीस, घरात शिरलीस आणि त्या मूर्तीचा फोटो काढलास.
दादा, हा माझा फक्त तर्क आहे, पण यातलं मला अजून काहीच आठवलेलं नाहीये. येस येस, म्हणूनच मला सारखं ते कीहोल दिसतंय. पण मग मी त्या दिवशी नंतर अशी का वागले, याचं काय कारण असेल? का असं असेल? मला सुलेखा तिथे भेटली आणि तिनेच मला काहीतरी पुन्हा रिलॅक्स हो, नको एवढा डोक्याला ताण देऊस. जस्ट रिलॅक्स. दादा, मी कशी रिलॅक्स होऊ मला सांग. नक्की काय घडलंय हे आठवल्याशिवाय मला कळतंय मुन्ना, मला कळतंय. मुन्ना, आपण एक काम करूया. आपण उद्या डॉक्टर जोशींकडे जाऊया. आपल्याला ते नक्की मदत करते. कदाचित तुझी ब्लॉक झालेली मेमरी ते. काय झालं? गेले काही दिवस मी डॉक्टर जोशींकडे ट्रीटमेंट घेतेय. चार 5 सिटिंग झाली आहेत आमची. इनफॅक्ट त्यांच्या ट्रीटमेंटमुळेच मला होणारा त्रास खूप कमी झालाय. तू हे आमच्यापासून लपवून का ठेवलंस? आत्तापर्यंत मी खूप त्रास दिलाय तुम्हाला. यावेळी ठरवलं होतं की प्रकरणाच्या मुळाशी पोचल्यानंतरच बोलायचं. दादा, रागावलास? मला तुम्हाला दुखवायचं नव्हतं रे. उलट तुम्हाला त्रास होऊ नये म्हणूनच मी. वेडी आहेस का तू? रागावलो नाहीये. उलट मला कौतुक वाटतंय तुझं, तुझ्या खंबीरपणाचं. हेच जर तू माझ्याबरोबर किंवा शुभ्राबरोबर शेअर केलं असतंस तर तुला कमी त्रास झाला असता. हो ना? तुला अजूनही माझ्याबद्दल पूर्वीच्या गोष्टी डोक्यात असतील? नाही रे, अजिबात नाही. मी नाही वागणार पुन्हा असं. आय एम सॉरी. सॉरी म्हणायची गरज नाहीये. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, यापुढच्या प्रत्येक टप्प्यावर मी आणि शुभ्रा तुझ्या बरोबर आहोत. आता ही लढाई फक्त तुझी नाहीये, आपल्या सगळ्यांची. दादा, उद्या डॉक्टर जोशींकडे जायचं ना आपल्याला. आता झोप, आराम कर. ज्या क्षणाची मी इतक्या आतुरतेने वाट बघत होते तो उद्या सकाळवर येऊन ठेपलाय. इतके दिवस मी खूप त्रास सहन केला, पण आता अगदी ही उरलेली अर्धी रात्र सुद्धा वाट बघणं माझ्यासाठी कठीण झालंय. अहो अहो अहो, उठा ना. काय झालं? प्रिया खोलीत नाहीये तिच्या. बाहेर गेली असेल कुठे. तुम्ही जरा जागे होता का? काय झालं ग? अहो, मी पाणी प्यायला सहज उठले होते, तिच्या खोलीत ढोकवले तर वंसे एकट्याच झोपल्या. ती नाहीये तिथे. कुसुमला विचारलं? अहो नाही, त्यांना काही नाहीये माहिती. त्या आणि झोपेतच आहेत. उठा ना. अगं लगेच एवढं घाबरण्याची गरज आहे का मला सांग? मी सगळीकडे हॉलमध्ये वगैरे पाहिलं हो. मग आता एवढ्या रात्री कुठे गेली असेल ती?
तू आधीला विचारलंस? नाही अहो, त्याला कसं माहित असेल? त्याला विचारू चल. अहो अरे आधी ही बघितले. अरे देवा, ही इथे का रे? इथे का झोपली? तब्येत बरी आहे ना? हो बरी आहे ग. काही नाही, मगाशी सहज गप्पा मारायला आली होती. बोलता बोलता झोपली कधी कळलं नाही तिला आणि मलाही नाही कळलं. झालं समाधान? इथे जर बघितलं नसतं तर तू थेट पोलिसात वगैरे गेली असतीस. पोलीस? अरे तुझ्या आईला वाटलं तुझी बहीण हरवली किंवा तिला कोणतरी पळवून दिलं. काहीतरी काय सांगताय? अरे ती तिच्या रूम मध्ये दिसली नाही ना, मला जरा काळजी वाटली. मी घरभर शोधत होते तिला, एवढंच. बर, तू आमच्या खोलीत झोपतोस का मी इथे झोपते हवं तर? चालेल चालेल. नाही नको, मला अजून थोडं काम करायचंय. तुम्ही झोपा. ठीक आहे, चला. आणि तूही जास्त जागरण करू नको, झोप आता. चल. काळजी करण्याचं सुधारण मला कधी कधी गंमतच वाटते. त्याला जाऊन बघायचंच तरी तिकडे. तिकडे रात्री झोपेत उठून चालत जाणार आहे का तिकडे? अहो, मला काळजी वाटली की मग काय सुचत नाही. वाटते काळजी. झालं समाधान? हो. मला जास्त समाधान कसलं वाटलं सांगू? आदी आणि प्रिया बऱ्याच दिवसांनी गप्पा मारायला एकत्र आले होते. म्हणजे काय? काहीतरी बारीक सारीक गोष्टीवरून धुसफूस चाललेली असायची त्यांच्या. अगं ती लुटूपुटूची भांडणं असतात भाऊ बहिणीची, मिटतात ती. मी आणि कुसुम अजून म्हणतो या वयामध्ये. आता वेगळं असतं ते. ते खरंच आहे. मला काय वाटतं माहिती? आधी प्रियाचा फक्त भाऊ नाही आहे, मित्रही आहे, कधी कधी पालक सुद्धा. असायलाच हवं त्यांनी तसं. आता आपण कितीही त्यांच्या बरोबर अगदी मित्रासारखं वागलो तरी कुठेतरी जनरेशन गॅप हे आडवी येतेच ना. तर खरं सांगू, मला वाटतं असं कधी कधी की ते मुलांनी मला अगदी अरे तुरे केलं तरी चालेल. हो, त्याच्यामध्ये काय एक जवळीक असते त्याच्यामध्ये. आणि एकमेकांना अरे तुरे केलं म्हणजे काय, एकमेकांविषयीचा आदर काही लगेच कमी होतो अशातला भाग नसतो. मला एक सांगा, हे वयाचं अंतर बाबांच्या बाबतीत कसं नाही जाणवत? म्हणजे तुम्हाला नाही असं वाटत की मुलं बाबांबरोबर जशी वागतात ना तशी आपल्याबरोबर नाही वागत? हाच फरक आहे आपल्यात आणि बाबांच्यामध्ये. बाबांचं काय होतं माहितीये, समोरच्या माणसाच्या लेवलला जाऊन त्याला ते ट्रीट करतात. समोरच्या वयावरती त्यांचं वागणं बोलणं सगळं ठरतं. शिकण्यासारखं आहे त्यांच्याकडून. हो, ग्रेटच आहेत बाबा. चला, तुला आता काळजी वाटत नसली म्हणजे काळजी नाही वाटत. अहो झोप आता. चल खरंच झोप. मध्ये मध्ये उठवू नको सारखे मला.
सुलेखा पुण्याला गेली, ही संधी वाया घालवून चालणार नाही. ती घरी असताना मी तुम्हाला कसं बोलवेन? पुण्याला गेली ती. ही किल्ली सुलेखाच्या गोरेगावच्या घराची. अगं कुसुमात्यांनी सुलेखाच्या घरच्या डुप्लिकेट चाव्या बनवल्या. की या किल्लीचा उपयोग आपण तिच्या घरात तिला न सांगता जाण्यासाठी करणार आहोत. आई पुन्हा पुन्हा काय झालं? मुन्ना मुन्ना ओळखलंस? अभिमान. ओळखलंस? अच्छा, म्हणून टाळत होतीस मला. मी पाहिलं नाही तुला. पण मी पाहत होतो रोज. काय? हेच की तू पाहतेस का माझ्याकडे? नाही पाहिलंस? मग मी म्हटलं की आता आपणच पाहून घेऊ. कसा वाटतोय अभिमान? पूर्वीचा, आत्ताचा अभिमान बदलला थोडा. तू नाही बदललीस, तशीच आहेस. हुशार, स्मार्ट, हव्या त्या गोष्टी नेमक्या जवळ करणारी आणि नको त्या सोयीस्करपणे टाळणारी. तू लॉकअप मध्ये होतास कळलं मला. हां होतो. आणि बिलीव्ह मी सुलेखा, तिथला प्रत्येक दिवस तुझी आठवण काढतच पुढे ढकलला. तुझ्या आणि माझ्या आठवणी आठवत, पहिल्या भेटीपासून ते अगदी शेवटच्या भेटीपर्यंत.